मंडळी, महायुती नावाचा हा संसार वरून सुखाचा दिसतोय, पण आतून मात्र रोज भांडी घासल्याचा आवाज येतोय। त्यातल्या त्यात आमदार बच्चू कडू म्हटलं की सत्ताधारी असो वा विरोधक, समोरच्याला सोडायचं नाही हा त्यांचा अलिखित नियम आणि फॉर्म्युला असतो। आता ताजं प्रकरण बघा ना, विधान परिषदेत एकट्या बच्चू कडूंनी भाजपाच्या दोन बड्या नेत्यांना म्हणजेच प्रवीण दरेकर आणि थेट मंत्री जयकुमार गोरे यांना एकाच वेळी शिंगावर घेतले। मी बोलायचं की नाही हे तुम्ही सांगणारे कोण, असा थेट सवाल करत कडू असे काही भडकले की शेवटी सभापतींना मध्ये पडून दोघांना शांत करावं लागलं। आता हा सगळा राडा नेमका काय आहे आणि बच्चू कडू विरुद्ध भाजप हा सामना इतका का रंगलाय, तेच आपण सगळं काही व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे आवाज आमचा। तर मंडळी, झालं असं की विधान परिषदेत भाजपाचे आमदार चित्रा वाघ एका मुद्द्यावर अगदी पोटतिडकीने बोलत होत्या। त्याच वेळी नेहमीप्रमाणे बच्चू कडू त्यांनी मध्येच हस्तक्षेप केला। आता बच्चू कडूंचा स्वभावच असा आहे, मंत्र्यांचं उत्तर पटलं नाही की ते जागेवर उभे राहतात, पण हे पाहून भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकरांचा पारा चढला। दरेकर थेट उभे राहिले आणि म्हणाले, बच्चू कडू सभागृहात सातत्याने मंत्री बोलत असताना डिस्टर्ब करतात, हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही। कडू सभागृहात आल्यापासूनच त्यांचं कामकाज काय आहे तेच तपासा। आता समोर प्रवीण दरेकर असले तरी बच्चू कडू कुठं शांत बसणार होते का? नाही, त्यांनी दरेकरांना तिथेच सुनावलं की सभापती बोलत असताना तुम्ही मध्ये का बोलतायत, हे तुम्हाला पटतंय का? हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही। मी बोलायचं की नाही हे सांगणारे तुम्ही कोण? सभापती उभे असताना तुम्ही बसून बोलता हे कोणत्या नियमात बसतं? या दोन नेत्यांमधील या शाब्दिक चकमकीमुळे सभागृह प्रचंड गोंधळ उडाला होता। शेवटी सभापती राम शिंदे यांना मध्यस्थी करावी लागली। राम शिंदेंनी दोघांना शांत केलं आणि सदस्यांना कानपिचक्या दिले की प्रश्न विचारताना टू द पॉइंट विचारा आणि मंत्र्यांचं उत्तर आधी ऐकून घ्या। उत्तर देण्यापूर्वी हात वर करणं योग्य नाहीये। पण दरेकरांसोबतचा वाद तर फक्त एक ट्रेलर होता, खरा पिक्चर तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबतच रंगला। बच्चू कडूंनी सत्ताधारी पक्षालाच घरचा आहेर देत मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला। तुम्ही म्हणाल वाद काय आहे, तर विधिमंडळ अधिवेशनात ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा म्हणजेच कम्प्युटर ऑपरेटर्सच्या पगारवाढीचा आणि खासगी कंपन्यांच्या पॅकेजचा मुद्दा खूपच गाजला होता। यावर उत्तर देताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की संगणक परिचालक महिना 50,000 रुपये कमावतात आणि त्यांना कमिशन मधून पगार दिला जातो। पण बच्चू कडूंनी हा दावा साफ फेटाळला। कडू म्हणाले की मंत्री सभागृहाची दिशाभूल करत आहेत, प्रत्यक्षात ग्रामपंचायत स्वतः या कर्मचाऱ्यांना पगार करते, कोणतंही कमिशन नसतं। कडू आणि गोरे यांच्यातला हा वाद आजचा नाहीये, खरं तर थेट विधानसभा निवडणुकापासूनचा आहे। बच्चू कडूंनी आधीच जाहीर केलं की ते गोरेंच्या मानखटाव मतदारसंघातून आपला उमेदवार उभा करणार। त्यात या पगारवाढीच्या मुद्द्यावर कडू इतके आक्रमक झाले होते की त्यांनी थेट सभागृहात आव्हान दिलं होतं, मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या 50,000चा दावा जर खरा ठरला तर मी माझी मिशी कापून टाकेन। आता इथपर्यंत हे प्रकरण पोहोचलं। आता कडूंनी थेट पाऊल उचलत गोरे यांच्या विरोधात हक्कभंग आणलाय। यावर सभापती राम शिंदे यांनी आता संबंधित विभागाकडून खुलासा मागून घेतलाय। तो आल्यावर निर्णय घेऊ असं स्पष्ट देखील केले। तर मंडळी, सध्याची परिस्थिती पाहता महायुतीत असूनही बच्चू कडू हे सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतच आहेत। विरोधक जे काम सभागृहात करू शकत नाहीत ते एकटे बच्चू कडू भाजपाच्या नेत्यांना अंगावर घेऊन करत आहेत। एका बाजूला दरेकरांना सुनावलं आणि दुसऱ्याच बाजूला थेट मंत्र्यावर हक्कभंग आणणं। यावरून एक स्पष्ट होतंय की आगामी निवडणुकांच्या तोंडावर एकटे कडू भाजपाच्या या दोन्ही नेत्यांना पुरून उरले। आता या हक्कभंगावर काय कारवाई होते आणि बच्चू कडूंची पुढची खेळी काय असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। तुम्हाला काय वाटतंय? संगणक परिचालकांच्या मुद्द्यावर बच्चू कडूंचा आक्रमकपणा योग्य होता का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे आवाज आमचा। लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे, कधीतरी हे सासरी कळेलच ना। मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना। हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे। आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता, तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार। 9545727107